लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि आता बातमी आहे नीटच्या पेपर फुटी संदर्भातली. लातूरच्या 2 डॉक्टरांनी नीटचे नोट्स आणि काही कागदपत्र रद्दीत विकल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आता रद्दीवाल्यांची चौकशी सीबीआय कडून सुरू झाली आहे. बघूयात. नीटच्या पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या 2 डॉक्टरांनी नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीत विकल्याची कबुली दिली. आतापर्यंत 4 डॉक्टरांना सीबीआयनं अटक केली. परीक्षा झाल्यानंतर नोट्स आणि इतर कागदपत्र लातूरच्या आरोपी डॉक्टरांनी रद्दीत विकली. आता लातूरमधील 50 रद्दी खरेदी करणाऱ्यांपर्यंत सीबीआयचा तपास पोहोचलाय. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काही रद्दी विक्रेत्यांना बोलावून त्यांची देखील चौकशी केल्याची माहिती आहे. लातूरमध्ये सीबीआयच्या पथकानं पुन्हा चौकशीला सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकतो लातूरमधल्या 4 डॉक्टरांची चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशी केल्यानंतर जी माहिती पुढे येते त्या माहितीनुसार जे काही नोट्स आहेत किंवा जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती रद्दीत विकल्याची माहिती जी आहे ती त्या डॉक्टरांनी सीबीआयला दिलेली आहे. आणि त्यानंतर लातूरमध्ये जे रद्दी विक्रेते आहेत त्यांची देखील चौकशी जी आहे ती सीबीआयच्याकडनं करण्यात येते आहे. रद्दी विक्रेत्यांना देखील चौकशीला जे आहे ते सीबीआयनं बोलवलेलं होतं. नीटच्या पेपरफुटी प्रकरणात 3ऱ्या मनीषाचीही सीबीआयकडनं कसून चौकशी सुरू आहे. मनीषा हवालदारच्या मोबाईलमधनं गॉड या नावानं सेव्ह केलेला मोबाईल नंबर हा तेजस शहा नावाच्या विद्यार्थ्याचा असल्याचं समोर आल्याची माहिती मिळाली आहे. मनीषा हवालदारनं मोबाईलमधून डिलीट केलेलं चॅटिंग पुन्हा रिकव्हर करण्यात आलं. नीटच्या पेपरमधील प्रश्न व्हॉट्सअॅप आणि प्रिंटआउटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचं तपासातून समोर आलं. शिवराज मोटेगावकर आणि पुण्यातल्या 3 प्राध्यापकांसह 4 डॉक्टर सीबीआयच्या जाळ्यात आलेत. दुसरीकडे काही सायबर भामट्यांनीही नीटच्या परीक्षा पेपरवरनं हात साफ केल्याचं समोर आलंय. टेलिग्रामवरती 500 रुपयात ग्रुपमध्ये एंट्री देऊन 60,000 रुपयांचं टोकन आणि 10 लाखांचा पेपर अशी योजनाच तयार करण्यात आली. सायबर गुन्हेगारांकडनं शेकडो विद्यार्थी आणि पालकांची आतापर्यंत 5,74,00,000 फसवणूक झाल्याचं समोर आलंय. टेलिग्रामवरती लीक पेपर, गॅरंटी सिलेक्शन आणि 100% यश अशा नावानं काही ग्रुप तयार करण्यात आले होते. नीटच्या परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना लक्ष्य करत टार्गेट शोधलं जायचं. पालकांचा विश्वास संपादन केल्यावर सायबर गुन्हेगारांनी 60,000 रुपयांचं टोकन घेतलं. परीक्षेच्या दिवशीच सकाळी मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊ असा दावा करून एकेका विद्यार्थ्याकडनं 10-10 लाख रुपये उकळण्यात आले. ज्या लोकांनी नीटमध्ये मिठाचा खरा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे. केंद्र सरकारने आणि जी काही एक्झाम ऑथॉरिटी आहे यांनी याचा कॉग्निझन्स घेतला आहे. याची पाळंमुळं खणून काढलेली आहेत. अटक देखील झालेली आहे. मला विश्वास आहे पुढची नीटची परीक्षा जी आहे ही अतिशय योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी होईल. कुठल्याही प्रकारे कोणाला त्याच्यात गडबड करता येणार नाही. सीबीआयकडून जसजशी चौकशी खोलवर जाते त्या पद्धतीनं रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता प्रकरण रद्दीवाले आणि सायबर भामट्यांपर्यंत आलंय. लातूरहून महेंद्र जोंधळेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.